जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जे वृक्षांचं मूल्यांकन करण्यात आलं ते अतिशय धक्कादायक आहे. 9 कोटींचं मूल्यांकन असताना त्याला वाढवून जवळपास 114 कोटी करण्यात आलं आणि त्याच्या 2.5 पट रक्कम जी आहे ती जवळपास 450 कोटींच्या जवळपास जाते. आणि हे परभणीच्या तत्कालीन जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी समोर आणलं. त्यानंतर त्यांची बदलीही झाली. मात्र आता या प्रकरणामध्ये सरकारनं 7 अधिकाऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी निलंबित केले. दिदी, तुमच्याच मतदारसंघातून हा समृद्धी महामार्ग जातोय. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करून होणार आहे, कारण त्याच्यामध्ये महसूलचे आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे, ही एकूण संयुक्त पाहणी केली जाते. मात्र निलंबन फक्त कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचंच का? हे बघा, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडे फळ झाडांचं नोंदणी, फळ झाडांचं मूल्यमापन हे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यामुळे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. नाही, पण तुम्ही जर बघितलं तर एकीकडे सरकार भ्रष्टाचार मुक्त दिशेनं प्रवास करतोय, त्याच्या घोषणा केल्या जातात, आणि आपल्याकडे 9 कोटीचं मूल्यांकन डायरेक्ट 100 कोटीच्या वरती जात आहे. तर हे कुठंतरी धक्कादायक वाटत नाही का? हे बघा, हे झालं महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये, कारण की त्या लोकांना असं होतं की आम्ही काहीही करू तरी कोणी तपासणार नाही. पण शेवटी नीट चौकशी झाल्यानंतर हे निदर्शनास आलं आणि फळ झाडांची मूल्यमापन, फळ झाडांची मोजणी हे कृषी विभाग करत असतं. त्यात तफावत आढळली, वास्तव अशी तफावत आढळल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांना हे सगळं काय आढळून आलं. ही चौकशी फक्त इथपर्यंतच राहणार आहे का? पुढे पण चौकशी करणार आहेत? कारण तुमच्या स्वतःच्या मतदारसंघातून हा रस्ता जातोय. नाही, झाडांच्या पुरतीच, कारण की बघा, जेव्हा आपल्या परभणी जिल्ह्यातलाच दुसरा जो पॅकेज आहे तिथे 8 कोटीची झाडांची मूल्यांकन झालं, तिथे पण फळबागा आहेत. पुढे जालना जिल्ह्यातल्या 10 कोटीचं मूल्यांकन झालं, नांदेड जिल्ह्यातल्या 14 कोटीचं मूल्यांकन झालं आणि ह्याच पॅच मध्ये एवढं 150-200 कोटी का झालं याची शंका आल्यामुळे त्यांनी चौकशी केल्यानंतर हे आढळलेलं आहे. पण याची पूर्ण चौकशी केली जाणार आहे का? ही चौकशी फक्त कृषी विभागापुरती झाली, मात्र पूर्ण चौकशी याच्या मागे कोण आहे? काही राजकीय नेते आहेत का यामध्ये? याची सगळी चौकशी केली जाणार आहे का? आता त्यांनी जी जो आरोप किंवा जी चौकशी लावली होती त्या दृष्टीने तपास होतोय. जर कोणी असतील तर त्यांना सुद्धा कारवाई केली जाईल. तर हा प्रकार इथलाच नाही तर बाकी ठिकाणची सुद्धा या अनुषंगाने पुढे चौकशी केली जाईल का, एक पालकमंत्री म्हणून तुम्हाला? नाही, आता ह्या प्रकरण आतापर्यंत तरी असं प्रकरण कधी, एवढा मोठा समृद्धी महामार्ग सुद्धा झाला, तिथं सुद्धा असं प्रकरण कधीच समोर आलं नव्हतं आणि इथेच हा वेगळेपणा जाणवला. म्हणजे आपण बघा, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना ह्या 4 जिल्ह्यांमधून 8 वेगवेगळे पॅकेज आहेत आणि आपल्याच ह्या पॅकेजमध्ये एवढं अवास्तव मागणी कसं काय होते, मग ते डाऊटफुल होतं. त्यामुळे त्यांनी चौकशी केलेली आहे. पूर्ण चौकशी केली जाणार. निश्चित पूर्ण चौकशी होईल. तर या होत्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केलंय की समृद्धी महामार्गामध्ये मूल्यांकनात जो काही घोळ झालेला आहे त्याची पूर्ण चौकशी जी आहे ती केली जाईल. कॅमेरा पर्सन विशालचं पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.